हटक्यांच्या फुलांची भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर ही एक रानभाजी आहे आणि याचं झाड असं उंच असं असतं, तर वेलवर्गीय भाजी अजिबात नाही। तर ह्या फुलांची भाजी अतिशय रुचकर लागते। आता बाजारात सध्या ह्या भाज्या यायला लागलेल्या आहेत। तर ही भाजी आहे ना दोन प्रकारची असते। एक लाल रंगाचे थोडेसे डार्क पिंक कलरचे गुलाबी रंगाचे फुलं असतात, तर काही ठिकाणी असे पांढऱ्या रंगाचे फुलं असतात। तर मला बाजारामध्ये हे पांढरेच मिळालेत। तर हे पांढऱ्या रंगाची फुलं मी अशा प्रकारे मस्त घेऊन आली आणि अशी मस्त रुचकर झणझणीत भाजी बनवलेली आहे। तर इथे मी हे भाजी दोन प्रकारची बनवता येते, एक डाळ भिजत घातलेली डाळ टाकून किंवा बेसन पीठ टाकून ही भाजी बनवता येते। त्यानंतर ह्याची भजी सुद्धा अतिशय रुचकर लागते। गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते। तर अशा प्रकारचे हे फुलं आणलेले होते मी। तर इथं बाजारामध्ये मी 1 पाव फुलं घेऊन आलेली। तर भरपूर जणांची कंप्लेंट असते की ह्या फुलांची भाजी कडू होते। तर ती का कडू होते, तर ह्या फुलांमधील हे परागकण म्हणजेच हे कावळे काढून टाकायचे असतात। तर ही भाजी तुमची अजिबात कडू होणार नाही। अशा प्रकारे मी ह्यातले हे सगळे परागकण म्हणजेच कावळे काढून घेतलेत। तर तुम्ही फक्त ह्या फुलांच्या पाकळ्या पाकळ्याच घ्यायच्या, हे लक्षात ठेवा। तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही। तर असे हे सगळे काढून घेतल्यानंतर ह्या पाकळ्या बघा किती छान झालेल्या आहेत आणि यामध्ये थोडे थोडे कधी कधी मुंग्या पण असतात। तर त्यासाठी 2 ते 3 पाण्याने ह्या पाकळ्या मस्त स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता ह्या बारीक अशा आपण कट करून घेऊया। तर ह्याला जास्त सुद्धा कट करायची गरज नाही, कारण खूप लवचिक असतात, अगदी लगेच शिजतात ह्या पाकळ्या। आता बारीक कट केलेल्या आहेत आपण ह्या पाकळ्या। त्यानंतर कढईमध्ये आता 1 पळीभर तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यानंतर आता यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली। जिरे मोहरी छान मस्त फुलू द्यायची आहे। तर जिरे मोहरी फुलल्यानंतर ह्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या ठेचलेल्या टाकायच्या। यामध्ये अद्रक सुद्धा मी घेतलेला नाही, फक्त आणि फक्त लसूणच घेतलंय। लसूण हलकासा गुलाबी झाला की ह्या हटक्याचे फुलं ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि लक्षात ठेवा अजिबात ही भाजी आपल्याला परतायची नाही। अशीच हे फुलांच्या पाकळ्या अशा ह्याच्यावरती पसरवल्या की ह्यावरती 2 टेबलस्पून बेसन पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर चवीनुसार टाकायची। मी ते 2 टीस्पून टाकलेली आहे। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आणि त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं। आता ह्यामध्ये थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी मी अगदी थोडेसे 1 टीस्पून शेंगदाणे टाकलेले आहेत। त्यानंतर आता याच्यावरती पाण्याचा असा शिपका मारायचा, म्हणजेच हबका मारून घ्यायचा। ह्यामुळे ते बेसन पीठ शिजायला मदत होते आणि पाकळ्यांचा सुद्धा थोडासा ओलावा होतो, म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही। अगदी 1 ते 2 जसं आपण पोह्यांना शिपका मारतो त्या प्रकारे ह्याच्यावरती शिंतोडे उडवून घ्यायचे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनिटं याला छान शिजू द्यायचं। लक्षात ठेवा ही भाजी करताना कढई किंवा भांडे जाड बुडाचे घ्यायचे, जेणेकरून भाजी खाली लागत नाही। तर 4 ते 5 मिनिटांनंतर बघूया आपली भाजी कशी झाली। तर वा मस्तच। पण आपण पुन्हा एकदा सराट्याने चेक करून घेऊया। खाली जर जळत नसेल तर अजून 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊया। असं मध्ये मध्ये 2-3 वेळा आपल्याला ह्याच्यावरती पाण्याचा शिपका मारायचा आहे। खूप जास्त वेळ आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं 2-2 मिनिटांनी असं टाकत राहायचं। तर बघा आता 5 ते 6 मिनिटांनंतर बघा आपण ही भाजी पूर्ण एकजीव करून घेऊया। तर वा मस्तच, खूपच छान अशी आपली भाजी झालेली आहे। आता एकदा ही हलवली ना, पूर्ण मिक्स केली की जर हिला शिजवली तर खाली जळायची शक्यता असते, म्हणून एकदा शिजवून घेतली की अगदी 1 मिनिटभरच हिला शिजू द्यायची झाकण ठेवून आणि आता गॅस बंद करायचा। तर अशी मस्त रुचकर आपली पीठ पेरून भाजी तयार झालेली आहे। आता ह्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरीसोबत खाऊया। तर अशी ही मस्त रुचकर रानभाजी होती। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। तर ही सुरुवातीला कढईला अशी तुम्हाला चिटकल्यासारखी वाटते, तर गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटं ही भाजी अशीच कढईमध्ये ठेवायची, जेणेकरून ह्याला चिटकलेलं जे पीठ असतं अलगद निघतं, अजिबात कढई आपली अशी खूप घाण होत नाही। तर मी इथं हिंग टाकायचं तुम्हाला विसरली सांगायला, तर याच्यामध्ये चिमूटभर हिंगसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून ती पचनास हलकी होईल। तर गरमागरम भाजी ही थोडीशी अशी गोळे गोळे दिसते, पण थंड झाल्यानंतर छान मस्त अशी मोकळी आणि सुटसुटीत होते।
तर तुम्हाला सुरुवातीला वाटेल ही भाजी कच्ची आहे, पण थंड झाल्यानंतर ही भाजी छान मस्त अशी रुचकर लागते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.